जरांगेंच्या ताब्यातील 2 ते 3 वाहनांना अपघात। सांगलीच्या विटामधील घटना। जरांगेंनी कार्यकर्त्याला स्वतः रुग्णालयामध्ये नेलं। मंत्री बावनकुळेंच्या विरोधातील टीकेवरून जरांगे पाटलांच्या विरोधात तेली समाज आक्रमक। व्यक्तिगत टीका न थांबल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या एमडींची उचलबांगडी। तर व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांना हटवलं। नवे एमडी म्हणून अविनाश रणखांब यांच्यावर जबाबदारी। एनडीएच्या खासदारांचा संसद भवन परिसरामध्ये मोर्चा। रांचीतल्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये खासदार आक्रमक। काँग्रेस आणि एनडीए खासदार आमने सामने। मुंबई लोकलमध्ये 3 डबे जेन्झिनसाठी राखीव करा। भाजपा नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांची मागणी। रेल्वे मंत्र्यांना लिहिलं पत्र। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याची उत्सुकता। चिपळूणमध्ये भटक्या श्वानांची दहशत। शाळकरी मुलाचा पाठलाग करतानाची थरकाप उडवणारी दृश्य। पिंपरी चिंचवडमध्ये आजही लहान मुलावर कुत्र्यांचा हल्ला। तर जालन्यात देखील 12 वर्षांच्या मुलाला चावा। मुलगा गंभीर जखमी। गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंशग्रस्त विद्यार्थिनींची प्रकृती जैसे थे। एक विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर तर एका विद्यार्थिनीवर नागपूरमध्ये उपचार। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी साप सोडा। गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेस नेत्याच्या घरी साप सोडणार का? नवनाथ बन यांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थी प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे। बजाज कंपनीच्या गेटवर केलं होतं काम बंद आंदोलन। राज ठाकरे आणि बजाज कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा। जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख। महापालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमातील बोर्ड चर्चेत। चूक लक्षात येताच प्रशासनानं फलक हटवला। शिरवळमध्ये भीषण अपघात। 4 युवकांचा मृत्यू। मृत तरुण कामशेत मावळ परिसरातले। कारचं नियंत्रण सुटल्याची माहिती। नाशिक सापुतारा महामार्गावर बाईक आणि कारचा भीषण अपघात। एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी। अपघातानंतर दुचाकी जळून खाक। पुण्यामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड। सुयोगश्री सोसायटीमधील घटना। 5 ते 6 गाड्या फोडल्या। अमरावतीमध्ये आकाश पाळण्यातून पडून पर्यटकाचा मृत्यू। चिखलदऱ्यातल्या जत्रेतील दुर्घटना। अकोल्यामध्ये पीएसआयला मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक। सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड। पर्यटकांच्या मुजोरीमुळे सिंधुदुर्गातील बाबा धबधबा बंद। पोलीस पाटलांवर पर्यटकांनी हत्यार उपसलं तर स्थानिकांमध्ये मोठा संताप। उजनी धरण 99.78% भरलं। धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी। भीमा नदीपात्रामध्ये सुरू असलेला विसर्गही बंद। नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच। दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे पुन्हा एकदा सौम्य धक्के। मुंबईचा पूर नियंत्रण पॅटर्न राज्यामध्ये राबवा। विधिमंडळ समितीचे प्रमुख रवी राणांचे निर्देश। आरएसएसची विशाखापट्टणममध्ये 2 दिवसांची बैठक। जेन्झी सोबत कनेक्ट वाढवण्यावर मंथन होणार। तर 22 संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार। कोलंबिया भूकंपाने हादरला। मृतांचा आकडा 150 पार। शेकडो इमारती कोसळल्या। मृतांचा आकडा वाढण्याची भीती।